नमस्कार. पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण मेथी भाजी पानगा बघतो आहे. खायला अप्रतिम टेस्ट असलेला, करायला खूप सोपी आहे. अगदी सहज कोणीही करू शकेल. तुम्ही हा पानगा यापूर्वी कदाचितच बघितला असेल किंवा खाल्ला असेल. तुम्ही जर एकदा हा पानगा खाल्ला तर पुन्हा पुन्हा हा पानगा नक्की बनवून खाणार. घरातले सगळेच पुन्हा पुन्हा या पानग्याची डिमांड नक्की करणार. तर हा अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा पानगा कसा करायचा आपण बघणार आहोत. पानगा करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला भाजी करावी लागणार आहे. मेथीची भाजी करण्यासाठी इथे 1/2 किलो मेथी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. 2 टमाटर कापून घेतलेले आहे आणि 2 कांदे कापून घेतलेले आहे. 5 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. पानगा करायसाठी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 मोठं बाउल भरून. साधारण 1 ग्लासभर एवढी ही कणिक आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आणि घालून घ्यायचा. सोबतच 1 चमचा मीठ घालायचं आहे. 1 चमचा मीठ आणि थोडीशी आपण चिरून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आहे. यात थोडीशी घालायची आणि हे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. आपण पोळीसाठी जी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं आहे. याप्रमाणे पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि घट्ट असा गोळा हा मळून घ्यायचा आहे आपल्याला. याप्रमाणे थोडंसं तेल घालून पुन्हा थोडंसं चोळून आपल्याला ठेवायचं आहे. बघा थोडासा हा घट्ट आहे. आपण पोळीसाठी जी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा घट्ट ठेवलेला आहे. तर हा झाकून ठेवून द्यायचा आहे आपल्याला. आणि आता आपण भाजी करणार आहोत. तर भाजीसाठी मी एक कढई घेतलेली आहे. साधारण 3 मोठे चमचे भरून तेल घालायचं आहे. तेल थोडं आपण नॉर्मलपेक्षा थोडंसं जास्त घालणार आहोत नेहमीच्या भाजीपेक्षा. तेल गरम झालं की यात मोहरी घालायची 1 चमचा. मोहरी तडतडली की कांदा घालायचा आहे. तर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते घालून घ्यायचे. कांदा तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे आपल्याला. गुलाबी होतपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. मऊ होऊ द्यायचा छान. याप्रमाणे कांदा मऊ होतपर्यंत तेलात परतवून घ्यायचा. त्यानंतर 5 लसूण पाकळ्या आपण ज्या घेतल्या होत्या त्या किसणीवर किसून घेतलेल्या घालून घेतलेल्या आहे. आणि 4 ते 5 मिरच्या आहेत त्या कापून घेतलेल्या घातलेल्या आहे. या पण आपल्याला कांद्यासोबत होऊ द्यायच्या आहे. तेलामध्ये छान परतवून घ्यायचं. कांदा आपला मऊ झालेला आहे बघा. आणि आता आपल्याला इथे लाल मिरची पावडर घालायचं आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेलं आहे. थोडंसं जास्त घातलेलं आहे नेहमीपेक्षा. अर्धा चमचा हळद घालायची आहे. हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला यात टमाटर घालून घ्यायचे आहेत. 2 मोठे टमाटर आपण कापून घेतलेले घातले आहे. तेलामध्ये ते टमाटर मऊ होऊ द्यायचं आहे आपल्याला. टमाटर मऊ होतपर्यंत परतवून घ्यायचं आणि मेथीची भाजी घालून घ्यायची आता. तर ही कापून घेतलेली मेथीची भाजी घालून घेतलेली आहे. 1/2 किलो भाजी आहे ही. मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. छान अशी भाजी मिक्स झालेली आहे. 1 चमचा मीठ घातलेलं आहे. परतवून घ्यायचं पुन्हा. आणि हे आता आपल्याला झाकण झाकून होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंद करून द्यायची आणि होऊ द्यायचं आहे साधारण 3 ते 4 मिनिट. तोपर्यंत आपण पानगे तयार करून घेतो आहे. तर आपण जी कणिक मळून ठेवलेली आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला. याप्रमाणे एक तर तुम्ही छोटे गोळे करून त्याचे पानगे करून घेऊ शकता किंवा एक मोठा पानगा करून घ्यायचा आणि तो वाफवून घ्यायचा, असं पण करू शकता. इथे आपण दोन्ही पद्धतीने करून बघतो आहे. तर इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत 4 आणि उरलेल्या कणकेचे मी एक मोठा गोळा करून घेणार आहे.
तर या पूर्ण कणकेचा एक मोठा गोळा म्हणजे एक मोठा पानगा आपण करून घेणार आहोत. याप्रमाणे गोळा करून घेतलेला आहे. आणि आता आपण हे 4ही पानगे पहिले लाटून घेणार आहोत. एक एक करून लाटून घेऊया. पानगा थोडासा जाड लाटायचा आपल्याला, खूप पातळ लाटायचा नाही आहे. हे बघा याप्रमाणे लाटून घ्यायचं. पीठ लावलेलं नाही आहे मी. आणि हे बघा जाडी याप्रमाणे ठेवायची आहे पानग्याची. अजून एक पानगा आपण लाटून घेऊ. तुम्ही बघू शकता याप्रमाणे जाड ठेवायचं आहे. याप्रमाणे 4ही पानगे आपण लाटून घेतलेले आहे. आणि आता मोठा पानगा आपण लाटून घेऊया. तोपर्यंत आपली भाजी शिजून जाणार आहे. भाजीतलं पाणी थोडंसं कमी करून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटत असते, ते पाणी थोडं कमी होऊ द्यायचं. तर हा पण पानगा आपला छान जाड असा लाटून झालेला आहे. भाजी बघून घेऊया. तर हे बघा भाजीचं थोडं पाणी हे कमी झालेलं आहे. इथे परतवून घ्यायची, एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची, खालवर करून घ्यायची. आणि आता आपल्याला इथे पानगे ठेवून घ्यायचे आपण लाटून घेतलेले. तर एक एक करून याप्रमाणे बाजूबाजूला ठेवून घ्यायचे, एकावर एक ठेवायचे नाही आहे. आणि हे आता आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे. झाकण झाकून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आपल्याला. 2 मिनिटपर्यंत शिजू दिलेलं आहे. आणि 2 मिनिटांनंतर आपण बघतो आहे हे. तर पानगे आपले शिजले आहे. एका बाजूनी, दुसऱ्या बाजूने आपण पलटवून घेतो आहे. खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली करून घ्यायचा. पुन्हा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटपर्यंत होऊ द्यायचे आहेत. झाकण झाकून आपण 1 ते 1.5 मिनिटपर्यंत होऊ देणार आहोत. तर साधारण 1.5 मिनिटानंतर आपल्याला उघडायचं आहे. 1.5 मिनिट झालेला आहे आपला. आणि हे पानगे आपले झालेले आहे बघा. तर हे आपण एका प्लेटवर काढून मग बघूयात, कारण गरम आहेत ते. तर हे बघा छान असा शिजलेला आहे, कुठेही मऊ राहिलेला नाही आहे. आणि पानगे आपले हे 4ही पानगे तयार झालेले आहे. भाजी थोडी बाजूला करून काढून घ्यायचे. पानगे आपले तयार झालेले आहे. आणि हे बघा हाताने मी दाखवते तुम्हाला, छान असे शिजलेले आहेत. तर एक मोठा पानगा पण आपण ठेवून देऊया. त्यापूर्वी भाजी थोडीशी परतवून घ्यायची. आणि आता आपण इथे मोठा पानगा पण ठेवून घेऊ. तर आपण एकतर छोटे पानगे करू शकतो किंवा असा एक मोठा पानगा पण करून घेऊ शकतो. झाकून वाफ काढून घ्यायची 2 मिनिटासाठी. 2 मिनिट झालेले आहे बघा. आणि हे आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. पुन्हा 2 मिनिटासाठी आपण होऊ देणार आहोत. 2 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात. तर हा पानगा पण आपला छान असा झालेला आहे. बघू शकता तुम्ही, छान असा हा कडक आलेला आहे. काढून घ्यायचा. हा पण छान शिजलेला आहे बघा. आणि भाजीला आता आपल्याला थोडंसं तेल घालावं लागणार आहे. तर 1 पळीभर एवढं तेल घातलेलं आहे मी. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. परतवून घ्यायची आहे भाजी. भाजी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करून द्यायचा आणि झाकून ठेवून द्यायची आहे. भाजी पण आपली तयार झालेली आहे आणि पानगे पण तयार झालेले आहे. तर हे पानगे आपण भाजीसोबत खाऊ शकतो किंवा असेही खाऊ शकतो. एक मोठा पानगासुद्धा आपण तोडून खाऊ शकतो. याप्रमाणे त्याला 4 काप करून 4 भागात डिवाईड करून तो खाऊ शकतो आपण. तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच करून बघू शकता. तुम्हाला आवडेल आहे हा पानगा. आवडला तर नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला
बघता येईल आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चॅनल नवीन आहे, प्लीज सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू. पानगा आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल आहे. थँक्यू.